वसई विरार महापालिकेमध्ये अजीव यशवंत पाटील यांची महापौर म्हणून निवड झालेली आहे आणि हा त्यांचा पूर्ण परिवार आहे। त्यांच्या पत्नी आहेत, मुलगी आहे, पुतण्या आहेत, बहिणी आहेत, हा सर्व परिवार आहे त्यांचा। आणि महापौरांची निवड झाल्याच्या नंतर हा परिवाराचा नेमका आनंद कशा पद्धतीचा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय भावना व्यक्त करतात? नाही, आम्हाला तर खूप आनंद झाला आहे। आमच्या फॅमिलीचे उमेदवार आलेले आहेत आणि त्यांनी आजपर्यंत खूप काम केलं आहे आणि पुढेही ते खूप काम करत राहतील आणि बहुजन विकास आघाडीचं सगळ्यात मोठा धन्यवाद आहे। पप्पा महापौर झालेले आहेत, काय भावना असते? खूप आनंद वाटतो आहे आणि छानच म्हणजे वाटते आहे बिकॉज मला माहिती आहे की त्यांनी किती काय बोलतात मेहनत केली आहे आणि खूप जास्त या पार्टीसाठी आणि कम्युनिटीसाठी काम केलं आहे। सो खूप डिझर्विंग विन आहे ही। माझ्यासोबत अजितदादांच्या पत्नी सुद्धा आहेत। ताई, कशा भावना असतील आपल्या? कारण एक राजकारण म्हटलं की राजकारणातली धावपळ, घरातलं कामं आणि आपण एक शिक्षिका आहात, कसं हे सगळं ॲडजस्ट झालं आणि आज महापौर म्हणून तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद झाला हे नक्कीच, पण त्यांनीही त्यांची मेहनत एवढ्या वर्षाची ही आज मला असं वाटतं की पूर्ण झाली आणि आताही ह्याच्या पुढे ते नक्कीच पुढे जोमाने त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर सगळ्या आप्पा, दादा, क्षितिज दादा यांच्याबरोबर नक्कीच विकास, वसई विकासचा कसा होईल हे बघतील आणि यश हे नक्कीच मिळेल। बहीण आहेत माझ्यासोबत, त्यांची कशा भावना कशा आहेत? खूप सुंदर, म्हणजे आपला पक्ष तर आलेला आहे, हा तर आनंद आहे, पण अजीवला महापौरपद मिळालं तर ह्याच्यात डबल आनंद झाला आणि तो मन लावून काम करणार आणि कोणालाही मागे ठेवणार नाही, सगळ्यांना जोडीला घेऊन पुढे जाणार आणि खूप सुंदर साथ देणार सगळ्यांना आणि वेळ पण भरपूर देणार। आत्तापर्यंत त्याने एवढा वेळ दिला आहे आपल्या बहुजन विकास आघाडीला आणि आत्ताही तो तसा देतच राहणार आणि सगळ्यांची कामं करणार। ह्याच्यात आम्हाला आनंद अति आहे आणि अजून होत राहणार आहे आनंद। काय तुमच्या काय भावना? खूपच एकतर मनपूर्वक शुभेच्छा आघाडीला आणि अजू मामाला। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे हे काम आधीपासून करत आले आहेत, आताही करणार आणि पुढेही करत जाणार। ही फार चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली गेली आहे आणि तेच मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना। निश्चित माझ्यासोबत या ठिकाणी ग्रीष्मासुद्धा आहे। ग्रीष्मा, कशा पद्धतीनं भावना व्यक्त करशील? कारण पहिले राजू नाना या ठिकाणचे प्रथम महापौर बनले, आता स्वतः अजूदादा या ठिकाणी महापौर बनलेले आहेत। ही दुसरी टर्म आहे या पूर्ण घरामध्ये महापौर पदाची। अजू काका बनले ह्याचा अत्यंत आनंद आम्हाला झालेला आहे बिकॉज माझे बाबा किंवा काका आम्ही लहानपणापासून काय मेहनत करत आलात हे आम्ही अगदी लहानपणापासून बघत आले आहेत। त्याच्यामुळे बाबांनी पण वसई विरारसाठी भरपूर काम केलं आणि तेवढेच अजू काका पण करतील, मे बी त्याच्या जास्ती करतील। तर त्यांना ही संधी दिल्याबद्दल आम्हा सगळ्यांना खूप आनंद वाटतो आणि आय थिंक ते सर्वात जास्ती डिझर्विंग यावेळी होते आणि ते झाल्याबद्दल आम्हाला भरपूर भरपूर आनंद झालेला आहे आणि अभिमान पण आहे त्यांचा। तुम्ही मोठ्या बहीण आहेत का छोटी आहेत? ओके, कशा भावना असते? भावना म्हणजे मी माझ्यापेक्षा तो खूप लहान आहे, त्यामुळे मी एकच सांगेन त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं ह्या पुढचं कार्य जे काम आहे त्याने तो चांगल्या तऱ्हेने पार पडेल, यशस्वी होईल आणि त्याला आमच्याकडून मंगल आशीर्वाद। निश्चितच हा पूर्ण अजीव यशवंत पाटील यांचा परिवार होता आणि त्या परिवाराला जेव्हा हे महापौर पद मिळाल्याच्या नंतर सर्वांच्याच आनंद हा गगनात मावेनासा झालेला आहे। कारण पुन्हा एकदा नव्या जोमानं या शहराची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल परिवारांनी मात्र खूप मोठा आनंद व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।